प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. Rejoice, rejoice, and again I say rejoice. Rejoice, rejoice, and again I say rejoice. आनंद करा, आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा. आनंद करा, आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. अशा प्रकारे ख्रिस्त सभा आज आपल्याला आनंद साजरा करण्यासाठी पाचारण करत आहे. ह्या आगमन काळामध्ये आपण एकूण 4 मेणबत्त्या प्रज्वलित करत असतो. पहिली मेणबत्ती असते आशेची आणि तिचा रंग असतो जांभळा. दुसरी मेणबत्ती असते शांतीची आणि तिचाही रंग असतो जांभळा. परंतु तिसरी मेणबत्ती असते आनंदाची आणि तिचा रंग असतो गुलाबी. कारण गुलाबी रंग हे आनंदाचं प्रतीक आहे. पुढच्या रविवारी आपण 4थी मेणबत्ती प्रज्वलित करणार आहोत. ती देखील जांभळीत असणार आहे, परंतु ती प्रेमाची मेणबत्ती असणार आहे. आज ख्रिस्त सभा गावदेते रविवार साजरा करत आहे की प्रायश्चित्त काळातील 4था रविवार हा जसा लातेरे संडे असतो, तसा आगमन काळातील 3रा रविवार हा गावदेते रविवार म्हणून साजरा केला जात असतो. ह्याचा अर्थ असा आहे की दुःख हा आपल्या जीवनाचा शेवटचा पूर्णविराम नाही, तर आनंद हा आपला खरा पूर्णविराम आहे. त्या दिशेनेच आपण प्रवास करत आहोत आणि त्यासाठी वाटेवरती कितीही दुःख सहन करावं लागलं तर अंतिम विजय आपलाच आहे, अशी भावना माणसाने जोपासायची असते. ह्या आगमन काळामध्ये प्रायश्चित्त आणि पश्चातापाच्या माध्यमातून प्रभूच्या आगमनाची आपण तयारी करावी म्हणून आपल्याला पाचारण करण्यात येत असतं. परंतु ही तयारी करत असताना दुःखी राहायचं नाही, लांब चेहऱ्याने राहायचं नाही, आंबट चेहरा करून जीवन जगायचं नाही, खिन्न उदासीन विषण्ण मनस्थितीमध्ये राहायचं नाही, तर सदैव प्रसन्न चित्त राहायचं आणि प्रभूच्या आगमनाची तयारी करायची. आणि म्हणूनच पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, हे सियोन कन्ये उच्च स्वराने गा, हे इस्रायला जय जयकार कर, हे यरूशलेम कन्ये मनपूर्वक उल्हास आणि उत्सव कर, कारण परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे, तुझ्या शत्रूंचे निवारण केले आहे. परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे. भिवू नकोस, तुझे हात गळू देऊ नकोस, तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करील, त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ्याविषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल. सहज विचार करा की परमेश्वर जर आपल्याविषयी आनंदोत्सव करणार असेल तर त्यापेक्षा वेगळी भाग्याची गोष्ट कोणती असणार आहे की साक्षात परमेश्वर सांगत आहे, मी तुझ्याविषयी संतुष्ट आहे. तेवढे शब्द ऐकण्यासाठी माणसाचे कान आतुरलेले असतात. कधीकधी पती आणि पत्नीमध्ये थोडंफार बिनसतं आणि मग एक दिवस पत्नी त्याला सांगते, मी तुमच्याविषयी फार संतुष्ट आहे, किंवा पती तिला सांगतो, तू मला फार आवडतेस. बारीक सारीक आपलं काही झालं असेल तर विसरून जाऊ, परंतु आपलं प्रेम आहे, आपण आनंद साजरा केला पाहिजे. फिलिप्पीकरास पत्रामध्ये देखील संत पॉल सांगत आहे की प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा एकदा म्हणेन, प्रभूमध्ये आनंद करा. याचा अर्थ काय आहे? आनंद करायचा, परंतु तो कशामध्ये? प्रभूमध्ये करायचा. ह्या जगातील गोष्टींमध्ये नाही. आसुरी आनंद नाही. कोणाचा तरी मी सूड घेतलेला आहे म्हणून आनंद झालेला आहे असं नाही, तर कोणाला तरी मी क्षमा केलेली आहे,
कोणाशी तरी मी समेट केलेला आहे, कोणाशी तरी मी शांती केलेली आहे, कोणाची तरी मी सेवा केलेली आहे, कोणाला तरी मी मदत केलेली आहे, कोणाची तरी श्रद्धा मजबूत करण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे, मी कोणासाठी तरी प्रार्थना केलेली आहे, मी कोणाच्या तरी उपयोगी पडलेलो आहे, मी परमेश्वराच्या चरणापाशी बसलेली आहे. ह्या सगळ्यामध्ये मला आनंद मिळणं आवश्यक आहे. अशा प्रकारचा आनंद साजरा करण्यासाठी संत पॉल आपल्याला पाचारण करत आहे. तो पुढे म्हणत आहे की प्रभू समीप आहे, म्हणजे जवळ आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आभार प्रदर्शनासह असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की मागणी कळवायची, ती सुद्धा परमेश्वराचे आभार मानत की आपल्याला नक्कीच ते मिळणार आहे, अशा प्रकारची भावना जोपासत आपण मागणी परमेश्वराला कळवायची आहे. हे सर्व करत असताना सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती आपली अंतःकरणे आणि आपले विचार येशू ख्रिस्ताच्या ठायी राखणार आहे, असा भरवसा संत पॉलने व्यक्त केलेला आहे. हा आनंद साजरा करायचा असेल तर त्यासाठी आपण पश्चाताप करण्यास देखील तयार असलं पाहिजे. खऱ्या पश्चातापाचं चिन्ह काय आहे? आपल्या जीवनात झालेला बदल. म्हणून लोकसमुदायाने जेव्हा योहानाला विचारलं, आम्ही काय करावं? तर त्याने सांगितलं, ज्याच्याजवळ 2 अंगरखे आहेत त्याने, ज्याला नाही त्याला 1 द्यावा. ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणेच करायचं. म्हणजे काय आहे की आपण साठवत राहायचं नाही, फक्त स्वतःपुरतं पाहायचं नाही, तर दुसऱ्यांचा विचार करायचा. लाटत नाही तर वाटत राहायचं आहे. त्यानंतर जकातदार पुढे आले. त्यांनाही त्याने सांगितलं, तुम्हाला जे नेमून दिलेलं आहे त्यापेक्षा अधिक काही घेऊ नका, कारण ह्यामुळेच जकातदार पापी समजले जायचे. शिपायांनी देखील त्याला विचारल्यानंतर त्याने काय सांगितलं? कोणावर जुलूम जबरदस्ती करू नका, तर आपल्या पगारामध्ये तृप्त असा. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा माणूस आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणत असतो, त्यावेळेला नक्कीच त्याला चांगल्या प्रकारचा पश्चाताप झालेला आहे हे आपण समजू शकतो. आणि योहान बाप्तिस्ता सांगतो की मी हे सगळं तुम्हाला सांगत आहे, मी साधा पाण्याने बाप्तिस्मा करत आहे, पण जर तुम्ही अशा प्रकारचं जीवन पुढे जगत राहिलात तर लवकरच तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणारा येशू तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहे. लवकरच आपण नाताळचा सण साजरा करणार आहोत. खरोखरच कोणत्या प्रकारचा आनंद आणि कशा प्रकारे तो आपण साजरा करणार आहोत, स्वतःला विचारूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. मारा नाथा, मारा नाथा, मारा नाथा, म्हणजे ए प्रभू ए, ए प्रभू ए, ए प्रभू ए.